हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट आणि खूपच चविष्ट अशी मेथी मटर मलाई बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करायचे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मेथी परतली की त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल, काही खडे मसाले, 2 बारीक चिरलेले कांदे लालसर असे भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की त्याच्यामध्ये टमाटर पण आपल्याला छान परतून घ्यायचे। त्याच्यामध्येच अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकून त्याला पण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करून आपलं वाटण टाकून त्याला छान रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून छान तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं की त्याच्यामध्ये 1 वाटी वटाणे ॲड करून याला 2 मिनिटं छान कमी गॅसवरती परतायचं आहे। आपले वटाणे छान परतले की त्याच्यामध्येच आपण जी परतून घेतलेली मेथी आहे ती ॲड करून त्याला सर्व मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्येच आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करत राहायचं आहे आणि कमी गॅसवरती भाजी ठेवून द्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला मलाई किंवा दुधावरची साई फेटून ती टाकून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती 5 ते 6 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। आपले 5-6 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकतात आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक्यू।